चालू केलं. मी राजगुरू सर व्ही न्यूज 24 मधून आलेलो आहे आपला प्रभाग 24 मध्ये. तर येथील आपल्या BJPचे उमेदवार आहेत भोरे मॅडम. तर आपण जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया. नमस्कार, मी गंगाताई भोरे बोलते. मी भाजपचे कार्यकर्ते 25 वर्षाला काम करते. त्याच्यानंतर मी 2015मध्ये मी मुकुंदनगरमध्ये उभा राहिले होते. त्याच्यानंतर माझं 1,600 मतदानानं पडले. त्याच्यानंतर मी सगळे कार्यक्रम अटेंड करते, मरणात नोकरीत जाते, एका आजार असते. मग मला संधी दिली आता भाजपच्या पार्टीने. आणि आमची भाजपची पार्टी अशी आहे का सगळे कार्यकर्त्याची मनं धरून कामं करते, जनताच्या पण संपर्कात नेहमी असते मी. त्याच्यामुळं आमचं मला तिकीट दिलं, वेळावर तिकीट भेटलं, रात्री 11 वाजता डिक्लेअर झालं. तरी मी त्यांची खूप आभारी पार्टीची. तसेच माझे भाऊ नारायणपूरचे त्यांचं पण मी कौतुक करते. आणि मला त्यांनी आता त्यांच्या बळावर मी उभी आहे. आणि मी जे 25 वर्षात कामं केले त्याचं फळ मला आज भेटलेलं आहे. आणि मला सगळे जनता मला स्वीकारणार आहे, माझा विजय होणार आहे 100%. हो, त्याच्यानंतर मी कधी कोणाला विसरणार नाही. जे हातात काम येईल ते मी करणार आहे आणि सगळ्या जनताला मी खुश ठेवणार आहे. आपल्या वार्डाचा काय काय म्हणजे समस्या नाही, समस्या काहीच नाही माझ्या वार्डामध्ये. मला सगळे पण चाहते लोक आहे. आणि मी अशी आहे खूप अशी गरिबीतली आहे. माझ्याकडे काही नाही आहे, माझं मन आहे आणि माझ्याकडे धन नाही आहे. आणि मला सगळे मानते, मला अक्काशिवाय कोणी बोलत नाही इथं. आणि मी त्यांच्यामध्ये सगळ्यात हिळून मिळून आहे. आणि माझी गॅरंटी आहे की माझा विजय होणार आहे. 15 तारखेला मला भरपूर मतांनी मी निवडून येणार आहे. ओके. हो. आपल्या वार्डातल्या काय समस्या आहे असं तुम्हाला वाटतं? समस्या पाण्याच्या आहे, काही रोड आहे, काही गरीब लोक आहे, त्यांना घरकुल पाहिजे. आणि मी प्रयत्न पूर्ण करणार त्यांच्यासाठी. परत त्यांच्या काही अडीअडचणी असल्या तर मी कधी पण अर्ध्या रात्री उभं राहणार आहे. हो, माझी म्हणजे एवढी अपेक्षा आहे. आणि सगळं माझा एरिया मी सगळ्यावर लक्ष देऊन राहणार आहे. जसे माझ्या भावाने कामं केले तसे मी त्यांच्या पाठीवर हात देऊन, त्यांच्या डोक्यावर हात आहे माझ्या, मी त्यांच्या पाठीची बहीणच आहे, तरी मी पूर्ण काम करीन. ओके ओके, धन्यवाद. तर आपलं काय मत आहे ताईबद्दल? भाजप हा खूप जुना पक्ष आणि खूप सुधारित असा पक्ष. आणि ताई आणि त्यांचे बंधू आम्ही जर कधी त्यांना रात्री जर आवाज दिला तर ते येण्याजोगे. कारण एवढे आमदार पण होते. तर आम्ही गेल्यानंतर ताई बसा, चहा पाणी या, नंतर जा, काय समस्या आहे तुमची. जेव्हा माझी मुलगी BCAला ॲडमिशन करायची होतं त्यावेळेस सगळीकडे बघितलं कुठं मोफत ॲडमिशन झालं नाही. तर मी भाऊकडे गेले. भाऊ म्हणला अशी समस्या आहे, मी गरीब आहे. ते भाऊ म्हणले 7-7 हजार आम्ही चालू तुम्हाला भेटायला देईन मी. आणि बाकीचे थोडे टाका आणि तिच्या शिक्षणाला सुरुवात करू द्या. भाऊ माझ्या मुलीला पण कॉलेजवर लावत होते, पण आमची काही समस्या होती त्याच्यामुळे आम्ही नाही जाऊ दिलं तिला. पण भाऊचे पण खूप उपकार आहे आणि खूप म्हणजे लोक खूप चांगले. धन्यवाद. आपलं काय मत आहे? ओके, ताईबद्दल काय मत आहे आपलं? असं वाटतं की जसं आज अयोध्येमध्ये रामराज्य आहे तसं महाराष्ट्रात पण रामराज्य आहे आणि BJPचं राज्य आहे. आणि आम्हाला पहिल्यापासून अपेक्षा आहे की जसं भाजपनं आजपर्यंत काम केलं आणि इथून पुढेही अगदी सगळ्या महिलांचे पाठराखण करणं, आपल्या नारींची पाठराखण करणं, छोट्या मोठ्यांचे आदर सत्कार करणं भाजप पक्षाने खूप कामं केलेले आहे. आणि म्हणून आमच्या महिला भगिनी आज सक्रिय होत आहे भाजप पक्षामध्ये. आणि जसे त्या सक्रिय आहे आम्हाला आशा आहे की त्या निवडूनच येणार आहे आणि पुढेही सगळ्यांसाठी त्या कार्यरत राहतील, सक्रिय राहतील. ताईबद्दल काय मत आहे आपलं? थोडं शुभेच्छा वगैरे द्या. ताईबद्दल म्हणजे काय सांगणार आता, त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. त्यांनी निवडून यावं, त्यांचा विजय व्हावा. अच्छा, म्हणजे तुमचा 100% सपोर्ट आहे त्यांना. ओके, चालेल. आपलं काय म्हणणे आता याच्याबद्दल सांगा उमेदवार. रामचंद्र नारोडे.
अगोदर पण 15 वर्ष नगरसेवक होतेच आणि आता पण आहेच, उमेदवार आहे. तर माझं म्हणणं आहे की जे वाढत्या समस्या आहे नागरिकांच्या, पाणी प्रश्न असो किंवा स्वच्छतेचा असो किंवा ड्रेनेज लाईन, हे सारी कामं आपण करणार आहोत सगळे मिळून आमची टीम. आणि आमच्या जेवढं पॅनलमध्ये आम्ही उमेदवार आहोत ते मिळून काम करणार. आणि आपल्या वार्डामध्ये असं ज्वलंत समस्या कोणत्या वाटतात? समस्या म्हणजे आज महिला सुरक्षा वगैरे काही असं? महिला सुरक्षेसाठी पण आहे. अच्छा. महिला सुरक्षेसाठी जे दारूची दुकानं आहे, जे मुलं ते बंद करण्याचे प्रयत्न आम्ही करणार. पाण्याची पिण्याच्या पिण्याचे पाण्याची समस्या पण आम्ही म्हणजे लवकरात लवकर चांगल्या करू आमच्या पद्धतीने आणि रेग्युलर. आपले दोन शब्द काही ताईबद्दल काय नाव अच्छा बोला सर्व आता सर्व काही सोबत भेटले बोला तुमचा विकासाचा काय संकल्प आहे? ओके ओके हा ठुबे साहेब ओके धन्यवाद सर्व कॅन्डिडेट भेटले. सुनील जगताप. अच्छा मॅडम मला मी सविता सुनील जगताप, माझे मिस्टर उभे आहे. आणि आम्हाला आशा आहे की आमच्या प्रभागात आम्हाला खूप साऱ्या मतांनी आमचा विजय होणार आहे सगळ्या पॅनलचा. आणि आम्ही सगळ्या माझ्या माता भगिनींना मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते की त्यांनी आम्हाला भरभरून मतदान करावं आणि आम्ही सगळ्या प्रभागाचा खूप विकास करणार आहे. पण 25 वर्षापासून कार्यकर्ते आहे. महिलाला कसं आहे, सरकार खूप छान आहे, खूप योजना आणल्या, पण महिलाला घेता येत नाही. महिला काय म्हणतात, काय केलं ते सरकारने, काय केलं ते सरकारने असंच बोलतात. पण ते तिथे जाऊन बघत नाही ना, इथं काय योजना आहे, त्याच्यासाठी काय लागतं, त्याच्यासाठी काय करावं लागतं, हे काहीच बघत नाही. नुसतं म्हणते काय केलं, लाडक्या बहिणीमुळे सरकार चालली. तुम्हाला सांगते, लाडक्या बहिणी किती खुश आहे, सगळ्या महिला खुश आहे. आमचे चारी पण उमेदवार येणार आहे. आम्ही सगळ्यांसाठी खूप काम करतोय रात दिवस आणि आम्ही त्यांना आणणारच आहे. आम्हाला झोपच नाही. आमच्याकडे भरपूर लोक येतात. काही आज तर एक उमेदवार असा आला, किती पैसे लागते मला सांगा. मला 2 तास घातले त्या माणसाने. मी म्हणलं आम्ही पैसे काही माणूस ओळखत नाही, आम्हाला माणूस लागतो, फक्त पैसे नाही लागत. पैसे काही काम करत नाही म्हटलं, माणूसच काम करन ना. तो तर सर त्याच्याजवळ गेलं ते उभा पण करणार नाही आम्हाला. याने आधी पैसे घेतले, आता याचं काय काम करायचं. हा ओके धन्यवाद. अजून कोणी बोलणार नाही दोन शब्द? बोला. अच्छा ठीक आहे. अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे, इथं सर्व आपले कॅन्डिडेट सापडलेत आपल्याला. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही 100% आता म्हणजे त्यांना इथं जनतेचा पाठपुरावा आहे आणि ते 100% म्हणजे निवडून येणार. आणि यांचा विजय होणार. हा यांचा विजय आता विजय म्हणजे 100% होणार आहे. भारतीय आणि जनतेसाठी जनता पार्टीचा जय असो. भारतीय जनता पार्टीचा विजय